साठी आमंत्रित केलंय. म्हणजे त्यांना प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठं टार्गेट सेट करावे लागेल. त्यांच्याकडे गोलंदाजीची लाईनअप जर आपण पाहिली तर उत्तम आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी बहरणारी गोलंदाजी राहिली होती. आता क्षेत्ररक्षण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी बामगर 11 टीमनं सजवलं गेलंय आणि दोन ओपनर जोडी ऋषिकेश आणि जीवनची जोडी मैदानामध्ये उतरल्या. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक जीवन यांनी आपल्या आयोजनामध्ये आपलं नाव या प्रथम हॅट्रिक साठी घेतलंय. पण आज त्याला फलंदाजीसाठी आपलं काहीतरी करावं लागेल, खेळ करावा लागेल. यासाठी दोन जोडी मैदानामध्ये उतरल्या गेल्या. मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज आदित्य पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय आणि स्ट्राईकला ऋषिकेश. पहिला चेंडू खोलवरचा चेंडू, उत्तम चेंडू. सुरुवात चांगली राहिली आदित्यची. नवोदित खेळाडू जर आपण पाहिले तर बामगर 11 टीम करून, पण आज या गोलंदाजाला पहिल्या पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती घेऊन आलेत स्वतः कर्णधार. आज विचार केला आदित्यचा. एक बहरणारी गोलंदाजी राहिल्या आदित्यची. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत सरसावला जातो. या चेंडू अडवला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. श्रीगणेशा केला जातो. ऋषीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती थांबला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती हा फटका खेळला गेला. 2 धावेनं सुरुवात केल्या. चेंडूला फटका खेळला जातो. या स्क्वेअर लेगच्या रोजन मध्ये क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. चेंडू पडल्यानंतर थोडंसं थांबला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जरूर, पण 2 धावा इथं आणखीन जमवल्या जात आहेत. ऋषिकेशच्या बॅटमधून आणखीन 2 धावा, म्हणजे 2-2चे फटके खेळले जात आहेत दोन्ही चेंडूवरती. आदित्यनं पहिला चेंडू एक उत्तमरित्या हाताळला होता, पण त्याच्यानंतर थोडेसे चेंडू जर आपण पाहिले तर खाली राहणारे चेंडू होते. त्याच पद्धतीने खेळले जात आहेत ऋषिकेशकडून. पुन्हा एकदा तयार झालाय तो आदित्य. प्रयत्न केला यावेळी तर पाहिलं तर क्षेत्ररक्षक दरम्यानच्या दिशेने धावला जाईल. थोडंसं आउटफील्ड थोडंसं साथ दिली नाही क्षेत्ररक्षकाला. आणखीन 1-2 2-2 धावा प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जमवल्या जातात. धावसंख्या 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. एक चेंडू, पहिला चेंडू जर आपण पाहिला ना डॉट आला होता, पण त्याच्यानंतर ऋषिकेशनं दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या ही जमवली जाते. 2-2 धावा इथं रोखता आला नाही क्षेत्ररक्षकाला. पुन्हा एकदा प्रयत्न राहिला. मिड विकेट जरूर निवडलं जातं. या ऋषिकेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. पहिल्या चेंडू पासून जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीने खेळ केला होता, पण क्षेत्ररक्षक तिथं अडथळा जरूर आला होता. पण यावेळी कोणताही क्षेत्ररक्षक तिथं नाहीये आणि यावरती भेटली जाते एक चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 10 आकड्यावरती. ऋषिकेश आक्रमण चढवलं या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. म्हणजे पॉवर प्लेचे षटक म्हटलं की धावा येणं गरजेचं असतं आणि त्याच पद्धतीनं ऋषिकेशनं ही धावसंख्या जमवल्या. फुलटा चेंडू पुन्हा एकदा प्रहार चढवलाय. तोच रिझन निवडलं जाते. आणखीन एक चौकार येतो या ऋषिकेशच्या बॅट मधून. आता आक्रमण चढवलं येणाऱ्या 2 चेंडूवरती. धावसंख्या थांबवली होती, रोखली होती, पण ज्यावेळी ऋषिकेशने प्रयत्न केले षटक क्रमांक 1 पॉवर प्ले क्रमांक 1 इथं संपलं जाईल. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आदित्यने 14 धावसंख्या खर्च केली. म्हणजे एक चेंडू वगळता जर बाकीचे चेंडू 5 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर त्यानं 14 धावसंख्या खर्च केली. आता षटक क्रमांक 2 साठी विकास सावले. जावलीचा जर आपण पाहिलं तर बकासूर या नावानं या खेळाडूला ओळख निर्माण झाल्या, कारण की त्या पद्धतीनं खेळ त्या विकासचा राहिला. या रबर बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर या विकासनं
जशी चिता झडप घालतो तशी क्षेत्ररक्षण या गोलंदाजाकडून म्हणजे विकासकडून राहिलं गेलंय आणि आज आपलं एक मोठं नाव निर्माण केलं. या क्रिकेटचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा भामगर 11 नावचा खेळाडू विकास सावले गोलंदाजी मार्कवरती आलाय. तर गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. षटक क्रमांक 2 साठी आता क्षेत्ररक्षण खुलं केलंय. फुटा चेंडू यावरती संधी आहे पण तिथपर्यंत कोणता क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. पाठमोरे धावले जातील तोपर्यंत चेंडू सीमारे लगत पोहोचला जातो या आणि 2 धावा जोडल्या जात आहेत. जर आपण थर्डमॅन आणि शॉर्ट कव्हरचा विचार केला जर पाहिलं कव्हर क्षेत्राचा तर आउटफील्ड थोडीशी संत गती आहे. ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर चेंडू थांबला जातो या आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जातोय म्हणजे वेग भेटला जात नाही. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 3च्या सहाय्यानं धावसंख्या 17 आकडेवरती. तीन धावा जरूर जमवल्या. पुन्हा एकदा काय झालं धावसंख्या 17 आहे. पहिलं षटक संपल्यानंतर 14 होती. अच्छा हा चेक केला जाईल. ओके हा चौकार आहे की किती धावा आहे त्यावरती आपण रिप्लाय टेलिकास्ट बघितली जाईल. हॅलो 3 धावा आहेत. क्षेत्ररक्षक थोडासा आतमध्ये होता. थोडीशी माती ही त्या पडद्यावरती लागल्यामुळे थोडासा डाऊटफुल वाटत होता. या 3 धावा ऍड केल्या जातील. मॅचला होईल सुरुवात. पुन्हा विकास गोलंदाजीसाठी तयार झालाय. थोडासा पाठी म्हणून जाणारा हा चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आमच्या वतीने पोहोचवला जाईल आणि आणखीन एक धाव इथं जोडली जाईल. 3 धावेनं जर आपण पाहिलं तर जीवन यांनी आपलं खातं खोललंय. जरूर ऋषिकेशची फलंदाजी जर आपण पाहिलं तर उत्तम फलंदाजी आहे. पायावरती चेंडू थोडीशी फेअर डिलिव्हरी आहे. बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी बाईकचा इशारा इथं आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि 1 धाव जोडली जाईल. सिंगल धावा त्याच्यानंतर आला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 19 आकडेवरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू या षटकातील. जरूर यावेळी फटका खेळला जातो. या क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल पण शेवटच्या क्षणाला जरा पहा इथं तिथं धावा वाचवले जात आहेत. म्हणजे शेवटच्या क्षणाला आदित्यनं जर आपण पाहिलं तर उत्तम क्षेत्ररक्षण जंप मारून हा चेंडू अडवला जातो या आणि या 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 खेळाडूंचा विचार जर आपण केला तर उत्तम पार्टनरशिप जमली गेल्या. सुरुवात चांगली राहिली.
ऋषिकेश आणि जीवनची जोडी. आता बॅट म्हणून हा फटका निघाला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जरूर, पण त्याला झेल पकडता आला नाही, झेल सुटला जातोय. इथं संधी होती, संधी गमावली जात्या. फेकी जरूर चांगली उत्तमरित्या गेली होती. आणखीन 2 धावा जमवले जात आहेत, म्हणजे महत्वाच्या धावा आहेत. एकेरी दुहेरी धावा त्याच पद्धतीने जमवले जात आहेत. आणि 2च्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 23 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. तर उत्तम पार्टनरशिप आहे या 2 फलंदाजांमध्ये. जर आपण पाहिलं तर विकास पुन्हा एकदा निघालाय. कुटप्प्याचा चेंडू निघून चाललाय. आडवी बॅट जरूर फिरवली गेली, पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. हा डॉट आलाय, म्हणजे कमबॅक केलं या चेंडूवरती विकास यांनी. फुटाच पद्धतीने खेळलेला क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चाललाय. इथं दरी खोलली जात्या 4 धावांसाठी. जीवनच्या बॅट मधून हा चौकार आलाय. या मॅच मध्ये एक जबाबदारी घेतल्या, पार्टनरशिप जमली गेली या 2 जोडीकडून. 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर इथं थांबला गेलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 27 या आकडेवरती. म्हणजे 13 धावा या षटकामध्ये जमवल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावसंख्या खर्च केली होती. त्याच्यानंतर विकासला बोलवला, विकासकडून जाई या धावा रोखता आला नाही, त्यांनी या जोडीलाही थांबवता आला नाही. म्हणजे महत्वाचा भाग आहे या 2 जोडीचा पार्टनरशिपचा. जर आपण विचार केला तर 27 धावसंख्या जमवल्या. आता 12 चेंडूचा खेळ संपला. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3ऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? भामगर 11 टीम कडून थोडासा विचार केला जाईल. आणि सिद्धार्थ या गोलंदाजाचा विचार केलाय षटक क्रमांक 3 साठी. पहिला चेंडू सुरुवात चांगली राहिल्या. श्री गणेशा उत्तम राहिलाय. ज्याची सुरुवात चांगली राहते त्याचा शेवट मात्र गोड होतो. आणि सिद्धार्थनं जर आपण पाहिलं तर पहिलाच षट फलंदाज ऋषिकेशला थांबवलं. या पुढे जरूर सरसावलाय, पण याही चेंडूवरती त्याला खेळ करता आला नाही. ऋषिकेशला सेट फलंदाज झालाय, पण त्याला वन साइडचं जर आपण पाहिलं ना तर त्याला जास्त चेंडू खेळता आले नाही. दोन्ही चेंडू जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपाच्या थोडेसे बाहेर होत आहे, पण त्यावरती त्याला तितकीशी फलंदाजी करता आला नाही. सिद्धार्थ टप्पा अचूक आहे, त्याच्यावरती जर नियंत्रण ठेवलं गेलंय सिद्धार्थ यांनी. पुन्हा एकदा तयार झालाय. तर फुलटा चेंडू खेळलाय. कार्पेटचा फरका खेळला जाईल. जमिनीला ह्या गुदविल्या करत चेंडू निघून चाललाय. थोडंसं शरीरावरती नियंत्रण राखता आलं नाही या क्षेत्ररक्षकाला. थोडासा अडकळला आणि चेंडू बाजूने निघून चाललाय. 4 धावांसाठी आला आहे चौकार. 2 चेंडू बाद आलेत, पण ऋषिकेशनं आपलं समतोल राखते गेलंय आणि त्यावरतीच हा फटका खेळला गेलाय. 4 धावांसाठी आणखीन 4 धावा जोडल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर 31 या आकडेवरती बिनबाद 31 ही पार्टनरशिप कबड्डी कुडाळ टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना जमवल्या. पुन्हा प्रयत्न असफल ठरलाय. बॅट वेगानं ज्या वेगानं फिरवली असं वाटलं होतं की चेंडूचा संपर्क साधला गेला असता तर हा सीमा पार होऊ शकला असता, पण हा येतोय डॉट. हुशारीनं गोलंदाजी केली जाते सिद्धार्थकडून. 3 चेंडू आतापर्यंत त्याने डॉट केले. एक चुकीचा फटका जरूर आला त्यावरती, पण काही चेंडू जर सिद्धार्थचा विचार केला तर एक उत्तम षटक, एक अचूक टप्पा साधला. या पुन्हा एकदा फुलटॉस, पण तितकंच ताकद नव्हती फटक्यामध्ये. आता चेंडू अडवला जाईल आणि एक सिंगल धाव घेतली जाते. म्हणजे या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक. महत्वाचं षटक भामगर 11 साठी सिद्धार्थांनी हाताळलं. पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजीसाठी.
थोडासा खाली होता चेंडू, त्यावरतीच त्या फटका खेळला जीवन यांनी. एक सिंगल धाव जोडली जाईल. प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा पण नकार दिलाय जीवननं. म्हणजे येणारं शेवटचं षटक आपल्या जवळ राहावं आणि आज षटकामध्ये आपण धावा जमवूया हा प्रयत्न जीवनचा राहिला. या म्हणजे कोणताही विकेट गमावलं नाही आतापर्यंत कर्दी कुडाळ टीमनं 3 षटकांच्या खेळीनंतर. आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 33 आकडेवरती. म्हणजे या षटकामध्ये फक्त 6 धावसंख्या सिद्धार्थ यांनी खर्च केली. म्हणजे हे महत्वाचं षटक भामगर 11 टीमसाठी राहिले. पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या आली, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 13 धावसंख्या आली. आणि या षटकामध्ये खूपच असा आलेख खाली राहिला गेला. म्हणजे जास्त चेंडू डॉट आलेत आणि ऋषिकेशला जास्त खेळ करता आला नाही. एक चौकार जरूर आला पण बाकी चेंडूवरती सिंगल धावा जमवल्यात आणि 3 चेंडू हे डॉट आलेत. आता शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण असेल हा विचार केला जाईल. आणि निलेश पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला एक अष्टपैली खेळाडू निलेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. लेफ्ट हँड गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर निघाला जाईल. पहिला चेंडू प्रहार चढवला गेलाय आणि जीवनच्या बॅट मधून मिड विकेटच्या रिझन मध्ये हा षटकार निघालाय. यासाठी जर आपण पाहिलं तर स्ट्राईक साठी राहिला होता, थांबला होता. चला चेंडूची पूर्तता लगेच करा. फुलटा चेंडू होता, त्यावरती कोणतीही चूक केली नाही, षटकार आलाय. आणि या षटकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 39. आता वेग वाढलाय. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा प्रयत्न आता लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल फील्ड केली जाईल. दुसऱ्या धावेस डावला जातो या ऋषिकेश. प्रयत्न चांगले राहिले, 2 धावा. म्हणजे एखादा खेळाडू जर आपल्या लय मध्ये आलाय तर त्याला साथ देणं, स्ट्राईक देणं हे उत्तम केलं जातं. आणि ऋषिकेशने जर पाहिलं तर आता की तेच केलं या आणि जीवनला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा प्रयत्न पायावरती हाताळला जाईल. थोडासा बाहेरून जाणारा हा चेंडू. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं आणि डायरेक्ट हिट केलं. इथं काय नक्की आहे हा आपल्यापर्यंत निर्णय पोहोचला जाईल. कोणाला रिप्लाय हा आपल्या रिप्लाय मध्ये बघितलं जाईल. पंचांचा आमच्यापर्यंत निर्णय हा थर्ड अंपायर दिलाय. निर्णय आपला पेंडिंग आहे. निर्णय चेक केला जाईल आणि त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथूनच कळत अगोदरच पडली. दुसरी आहे बॉल बेस जागेवरच दुसरी एक पहिलीच पडली. तर थर्ड अंपायरने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय. बेल्स अगोदरच पडल्यामुळे हा नॉट आउट आहे. दोन धावा ऍड केल्या जातील आणि धावसंख्येचा विचार केला तर 43 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. पहिली पार्टनरशिप या दोन जोडीकडून कोणती टीम कडून ऋषिकेश आणि जीवनची जोडी. अजूनही कोणतं विकेट घेता आलं नाही. भामगर 11 टीमला शेवटचं षटक निलेशाचं
3 चेंडूचा खेळ संपलाय, अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे टार्गेट सेट केलं जाईल या 3 चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल, येणारा चेंडू घेऊन निघतोय. संधी आहे, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल आणि हा झेल पकडलाय आणि जीवन याचा खेळ तो संपला जाईल. कारण की त्याचा खेळ जर आपण सुरुवातीपासून जर पाहिला तर एक उत्तम राहिलाय आणि एक मोठी पार्टनरशिप या दोन जोडीमध्ये राहिल्या. 43 धावांची पार्टनरशिप आणि निलेशला ही सफलता भेटल्या चौथ्या चेंडूवरती. म्हणजे अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बावीस धावांचं महत्वाचं योगदान, पार्टनरशिप महत्वाची ठरली गेली आणि याच जोरावरती कंदी टीमनं एक मोठा उच्चांक स्कोर उभा केला. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक. रामदास हा 3ऱ्या क्रमांकासाठी उतरलाय. रॅम्बो या नावानं जरूर त्याची ओळख निर्माण झाली रामदास याची. पहिल्या मॅच मध्ये ज्याला जास्त खेळ करता आला नाही, पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, पण उर्वरित 2 चेंडू त्याच्या हातामध्ये आहेत. 43 धावसंख्या आहे. 43. 2 बॉल शिल्लक आहेत. जरूर बॅट फिरवली गेली रामदासनं, पण बॅट अगोदर फिरली गेली आणि चेंडू निघून चाललाय. एसटी रक्षक विकासच्या हातामध्ये हा डॉट आलाय. आता एक चेंडू टार्गेट सेट करणारा हा चेंडू असणार आहे. यावरती किती धावा जमवले जातील आणि 50चा आकडा इथे पूर्ण होऊ शकतो का येणाऱ्या चेंडूवरती समजेल. म्हणजे टार्गेट किती सेट होईल. निलेश आपला शेवटचा चेंडू निघतोय. जर पुढे सरकला पण त्याला इथंही मोठा खेळ करता आला नाही रामदासला. येणारे 2 चेंडू डॉट आलेत आणि या शेवटच्या चेंडूवरती एसटी चित झालाय. एसटीच्या पाठीमागे विकास यांनी चोख कामगिरी बजावली आज आणि 4 षटकांचा खेळ तो थांबला गेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना 43 धावसंख्या जमवली आणि 44 धावांचं टार्गेट हे बामगर 11 टीम समोर ठेवलं. तर चला कर्दी टीम आपली लाईनअप तयार ठेवा आणि मैदानामध्ये उतरायचं आहे आणि विनंती केली जाईल बामगर 11 टीमला आपली उपरोज जोडी ही तयार ठेवा. आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाकडे जर आपण पाहिलं तर एक उत्तम असं आयोजन राहिलं गेलं. या प्रत्येक टीमचा खेळ जर आपण पाहिला तर या मैदानावरती आले, आपला खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न राहिला. काही टीम या स्पर्धेतून बाहेर पडल्या तर काही टीम या स्पर्धेमध्ये आपली वाटचाल पुढे राहिल्या. विवर टीमचा एक खेळ जर आपण पाहिला तर 2 मॅच मध्ये एक उत्तम खेळ राहिलाय आणि ती पुढे येऊन थांबल्या. आता यामध्ये तो जिंकेल तो विवर टीम समोर खेळणार आहे. आपण पाहतोया, बघतोया, आजमावतोया. आपल्या गावचा स्वाभिमान, आपल्या गावचा अभिमान श्री कालभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित ही स्पर्धा नामदार चषक करंदी 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आले. उत्तम असं आयोजन. 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये 32 संघ सहभागी आणि हा पहिला गट. उद्याचा जर आपण पाहिलं तर उद्याच्या दिवसातही 12 टीम खेळणार. पहिला गट सकाळी जर आपण पाहिलं तर 7 वाजता मॅच चालू होईल. चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी कर्दी टीम सज्ज झाली आणि मैदानाच्या दिशेने वाटचाल केली जाते आणि ओपनर जोडी ही बामगर टीम मैदानामध्ये पाठवायची आहे ही विनंती केली जाईल. हॅलो, चला बामगर 11 चला आपली ओपनर जोडी ही मैदानामध्ये पाठवा.
नवीन बॉल घ्या नवीन. या स्पर्धेचा विचार जर आपण केला ना तर आयोजकांनी या स्पर्धेसाठी खूप अशी मेहनत घेतल्या आणि आज आपल्याला या स्पर्धेमध्ये 360चं ग्राउंड हे उपलब्ध करायचं होतं. एक माणूस होता आणि 360चं मैदान आज इथं उपलब्ध झालं. रामलीला मैदान सारसोळे नेरळ इथे मैदान आपल्याला भेटलं गेलं आणि आज या मैदानावरती प्रत्येक खेळाडूचा हा खेळ उत्तम राहिला गेला. म्हणजे या मैदानावरती आपल्याला खाचखळगे समजले जातात. प्रत्येक गोलंदाजी प्रत्येकाची फलंदाजी या मैदानावरती कशी राहिली गेली. जीवन याची खेळी जर पाहिली तर अष्टपैलू खेळी 22 धावांचं योगदान जरूर दिलं. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती घेतली होती आणि पुन्हा एकदा तो पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आपल्या टीमसाठी येतो. या दोन ओपनर जोडी मैदानामध्ये उतरल्या या 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि या स्पर्धेत आपलं जिवंतपणा खेळ राहण्यासाठी हा खेळ मैदानामध्ये खेळला जाईल. विकास सावले आणि विशालची जोडी मैदानामध्ये उतरल्या. पहिलं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक जीवन. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी ही विवराच्या आखली गेल्या. लॉंगॉप आणि लॉंगॉन एक पॉवर प्लेचं 2 क्षेत्र निवडले. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग मिड ऑफ आणि शॉर्ट कव्हर ही विवरचना आखली गेली. पहिला चेंडू लेग स्टंप सोडून पाठवला. या पहिलाच अतिरिक्त चेंडूला सुरुवात केली. पंचांनी हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. या खातं खोललं. या श्रीगणेच्या होत्या अतिरिक्त धावेनं खराब सुरुवात झाल्या. धावसंख्येचा विचार केला तर 44 धावांचा पाठलाग आहे. एक सिंगल धावेनं सुरुवात. आता प्रयत्न केला विशालनं फटका जरूर केला. मिडऑफचा क्षेत्ररक्षक तिथं होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. संदीपचं कौतुक केलं जाईल. जबाबदारी होती आणि ती जबाबदारी जर आपण पाहिली तर संदीप यांनी पूर्ण केल्या. फेकी केल्यानंतर चेंडू वेस्टर्नवरती आदळला गेला. धाव घेण्याच्या प्रयत्नात विशाल बाद होऊन धावचित या स्वरूपात परतलाय. पहिलाच धक्का 1 या आकड्यावरती बामगड 11 टीमसाठी. आता तिसऱ्या क्रमांकासाठी साहिल पाटणे मैदानामध्ये उतरलाय. विकास सावले हा स्ट्राईक वरती आलाय. याच मैदानाचा जर आपण विकासने जर पाहिलं तर पहिली 50 2023 या स्पर्धेमध्ये खेळत असताना विकासच्या बॅट मधून निघाली होती. जीवन पुन्हा एकदा तयार झालाय. येणारा पुढील चेंडू लेग सोडला होता. आपण जर आपण पाहिलं तर पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाज जीवनला दंडित केलंय. वाईट बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक म्हणजे 2 धावा ह्या अतिरिक्त धाव येणं सुरुवात झाल्या. आता प्रयत्न केलाय. बॅट फिरवल्या वेगाने. बॅट फिरवल्या लांब लचक असा विकासच्या बॅट मधून षटकार आलाय. आक्रमण चढवलंय. विकासकडे ती क्षमता आहे. चला चेंडूची पूर्तता करावी लागेल. नवीन द्या. सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी खराब अतिरिक्त चेंडू न राहिली. एका चेंडूवरती जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. आपण धावचित या स्वरूपात बाद होऊन परतलं. आता या चेंडूवरती आक्रमण चढवलं. षटकार आलाय. या मॅच मध्ये जीवनला जिवंतपणा दाखवावा लागेल. खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा तयार होईल तो गोलंदाज.
तर सन्मान दिलाय चेंडूला. हा उत्तम चेंडू होता. थोडासा स्टंपाच्या बाहेरून जाणारा चेंडू, अंगावरती येणारा चेंडू जर आपण पाहिला तर विकासनं त्या चेंडूला फक्त थांबवण्याचा प्रयत्न केलाय. हा डॉट चेंडू आलाय म्हणजे कमबॅक केलाय. षटकार आल्यानंतर हा उत्तम चेंडू जीवनकडून निघालाय. पुलटा चेंडू संधी आहे आणि तो चेंडू हातामध्ये विसरला गेला. महत्वाची विकेट जल्लोष केला जाईल आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर अमित तिथपर्यंत पोहोचला. झेल अवघड होता पण प्रयत्न केला. नजर तिथपर्यंत रोखली गेली. शेवटच्या क्षणापर्यंत नजर थांबवली नाही आणि झेल मात्र हातामध्ये येऊन विसवला गेला. महत्वाची विकेट. षटकार आल्यानंतर जीवननं कमबॅक केलं आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकासला थांबवण्याचं काम केलं. 6 आकडेवरती बाद होऊन परतला विकास. मोठा खेळ करता आला नाही, थांबणं गरजेचं होतं पण इथं जीवनच्या गोलंदाजीमध्ये अडकला गेला आणि बाद होऊन परतला. निलेश 4थ्या क्रमांकासाठी निलेशला पाठवलं होतं. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. एक उत्तम खेळी राहिली होती. तर या मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल, खेळ करावं लागेल. निलेश वरती पुन्हा एकदा जबाबदारी दिल्या. निलेश नॉन स्ट्राईकला आहे. हॅलो, इथं विन्साने अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. थोडंसं लेग स्टंप सोडल्यानंतर आणखीन एक वाईट म्हणजे 3 चेंडू हे अतिरिक्त या षटकामध्ये त्याने हाताळलेत. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर 9 या आकड्यावरती 2 गडीच्या मोबदल्यामध्ये बामगर 11 ह्या धावांचा पाठलाग केलाय. आता समसवला थोडासा. आता लेग उत्तम हाताळल्या जीवन यांनी. हा आणखीन एक डॉट आलाय. आता शेवटचा चेंडू या षटकातील. फक्त चेंडूला दिशा दिली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 22चा इशारा पण सन्यामच्या मित्र पोहोचवला. पहिलं षटक इथं समाप्त केलं जाईल. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर 44 धावांचा पाठलाग करत असताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फलंदाज म्हणजे ओपनर फलंदाज बाद होऊन परतलेत. 10 धावसंख्या ही धावफलकावरती आहे बामगर 11 टीमची. तर षटक क्रमांक 2 साठी संदीप निकम याचा पर्याय निवडलाय. चेंडू 34चा प्रवास हा बामगर 11 टीम साठी सुरू होतो. आता क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल या दुसऱ्या षटकासाठी. पॉवर प्ले क्रमांक 1 संपलं गेलं. या फटका जरूर खेळला. मिडापचा क्षेत्ररक्षक तिथे होता. त्याच्या हातामधून चेंडू निसटला. जरूर एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धावेनं जर आपण पाहिलं तर निलेश यानं आपलं खातं खोललंय. आता सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जर विचार केला तर 11 आकड्यावरती. चला वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा संदीप आपला पुढील चेंडू घेऊन निघतोय. कोटप्पाचा चेंडू संदीपने माग केली आहे. इथे क्षेत्ररक्षक सरसावला जातोय आणि सुनील तिथपर्यंत पोहोचला. नजर शेवटपर्यंत हटवली नाही. झेल मात्र पकडलाय. आणखीन एक विकेटचं पतन होतोय. फटका थोडासा फसला जातोय. साहिल याचा स्वतः 0 या आकड्यावरती बाद होऊन परतलाय. संदीपला इथं संधी भेटत्या. विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये येत आहे. 3ऱ्या क्रमांकाचं विकेट गमावलं जात आहे बामगर 11 टीम कडून. आता थोडीशी अडचणीत आल्या. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. महत्वाची विकेट जर आपण पाहिलं तर विकासला जास्त काळ मैदानामध्ये थांबता आलं नाही. 6 धावांचं योगदान दिलं. बाद होऊन परतला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर
विशाल हा 0 आकड्यावरती बाद झाला होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर साहिल हाही 0 आकड्यावरती बाद होऊन परतलाय. आता निलेश हा नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईक वरती सिद्धार्थ. गॅप शोधला जरूर. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल धावेसाठी सिंगल धाव घेतल्या. स्ट्राईक जरूर रोटेट केली जात्या. सिंगल धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 12 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे अजून 32 धावा जमवायच्या आहेत. लेफ्टी आणि राईटचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटलं जाते. निलेश हा स्ट्राईक वरती आलाय. आता जबाबदारी जर म्हटलं तर निलेश वरती येऊन थांबल्या. प्रयत्न केलाय. शेवटच्या क्षणाला बॅटची एज लागल्या. गलीमधून हा चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पाठमारत धावला जाईल तोपर्यंत चेंडू विसवला जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आला हा चौकार. निलेशकडे ती क्षमता आहे. चौफेर फटकेबाजी करू शकतो. आज जर आपण पाहिलं तर हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेमध्ये निघालाय. 4 धावांसाठी हा चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 आकड्यावरती. पुन्हा रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता. फुलटा चेंडू होता पण निलेशला यावरती खेळ करता आला नाही आणि हा येतोय तो डॉट चेंडू. पुन्हा त्याच पद्धतीने चेंडू पण आता इथं पंचांनी दंडित केले. वाईट बॉलचा इशारा दिलाय. लेग स्टंप थोडासा सोडला गेला. चेंडू जर आपण पाहिला तर वेग होता पण थोडासा टप्पा फसला. अतिरिक्त चेंडू आलाय. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागतोय संदीपला. फक्त कट केलाय. जागेवरती थांबवलाय चेंडूला. एक सिंगल धाव घेतल्या. हा शेवटचा चेंडू होता आणि त्यावरती आपल्याला एक धाव घेणं गरजेचं होतं. निलेशने तेच केलं या आणि एक सिंगल धाव घेतली. 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर इथं संपला जातो या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 18 आकड्यावरती. 12-26 समीकरण. 12 चेंडू 26. षटक क्रमांक 3 पर्याय निवडला जाईल. आता ही 2 षटकं जर पाहिली तर हे 3रं षटक महत्वाचं असणार आहे. म्हणजे गोलंदाजाने जर गोलंदाजी उत्तम केली तर आपल्या टीमचा कमबॅक होऊ शकतो आणि फलंदाज करणारी टीम जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवल्या तर प्रेशर थोडासा कमी होऊ शकतं. पाहूया हे षटक कोणाच्या साईडनं झुकेल. यासाठी षटक क्रमांक 3 साठी सूरज या गोलंदाजाला बोलवूया. उत्तम चेंडू. पहिल्या चेंडूवरती अपील केला जाईल आणि विकेटचं बनवून केलं जाते. महत्वाचा फलंदाज निलेशला परतावं लागतं. या सुरुवात चांगली राहिली. ज्या क्षणी सूरजला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं त्या क्षणी त्यानं निलेशला बाद केलं. यष्टीच्या पाठीमागे रामदासीने चोख कामगिरी बजावली. झेल उत्तम पकडलाय. फलंदाज बाद होऊन परतलाय. थोडस आणखीन दडपण वाढलंय ते बामगर 11 टीम साठी. आता आदित्य हा मैदानामध्ये उतरलाय. आदित्य आणि सिद्धार्थची जोडी दोन्ही नवोदित फलंदाज आहेत. दोन्हीकडे जी क्षमता जर आपण पाहिली तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे पण या येणाऱ्या चेंडूवरती कसा खेळ केला जाईल आणि आपल्या मॅचला आपल्या जवळ कशी आणता येईल हा प्रयत्न 2 फलंदाज करतील. गोलंदाज जर आपण विचार केला तर गोलंदाज सूरज यांनी आपली सुरुवात चांगली केली. कमी गतीचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला हा चेंडू. आणखीन एक डॉट. म्हणजे प्रेशर येणार आहे. दोन्ही चेंडू हे सूरजने हाताळलेत. म्हणजे महत्वाचं षटक करते टीम कडून सूरज हाताळण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळी सूरजचा विचार केला आणि
आणि आपल्या बाजूने ही गोलंदाजी करण्याचा विचार करतोय तो सूरज. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू, गुडलेनचा चेंडू, आदित्यला फसवलं जात आहे. दोन्ही चेंडू डाट आलेत, दोन्ही चेंडू प्रेशर देणार आहे चेंडू. 9 चेंडू मध्ये अजून 26 धावा जमवायचे आहेत. प्रयत्न केलाय पण चेंडू जागेवरती उंची जास्त भेटली गेली. आणखीन एक विकेट या षटकामध्ये सूरजनं आपल्या नावावरती घेतलंय. आदित्यला मैदानामध्ये जास्त काळ थांबता आलं नाही. 0 या आकड्यावरती बाद होऊन परतला जातो. आणखीन एक धक्का भामगर 11 टीम साठी. आता खंबा फलंदाज जर आपण पाहिलं तर महेंद्र आता मैदानामध्ये उतरला जातोय. तर महेंद्राला काहीतरी करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि आपल्या टीमला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 18 आकड्यावरती जर आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद होऊन पडलेत. आणि या षटकाकडे जर विचार केला ना तर सूरजचा, त्याने 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद केलेत आणि एकही धाव या षटकामध्ये खर्च केली नाही. म्हणजे अजून 2 उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू आले क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल आणि थोडस अमितचं नियंत्रण बिघडलं. 2 धावा इथं जमवल्या जातील. म्हणजे हाही झेल झाला असता तर 3रे विकेट हे सूरजच्या नावावरती होऊ शकलं असतं. यावरती 2 धावा खर्च झाल्यात. म्हणजे शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 24 धावांची वाटचाल इथून पुढे असणार आहे भामगर 11 टीमसाठी. फुलटा चेंडू होता आणि हा डॉट चेंडू आलाय. महत्वाचं षटक, नियंत्रण ठेवणारं षटक जर आपण पाहिलं तर सूरज यांनी आता 2 गडी बाद केले, 2 धावसंख्या खर्च केली. या महत्वाच्या षटकामध्ये आता 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे ते भामगर 11 टीमला. आता शेवटचं षटक, महत्वाचं षटक जर आपण पाहिलं तर रामदास याला शेवटच्या षटकासाठी बोलवलं. सिद्धार्थ आता स्ट्राईक वरती आलाय. त्याला कोणताही चेंडू खेळता आला नाही. या शेवटच्या षटकासाठी तो स्ट्राईक वरती आलाय. आता रामदासने तशी सुरुवात केली डॉट बॉलनं. भामगर 11 टीमला जिंकायचं असेल तर 4 षटकाल कंपल्सरी मारणं हे गरजेचं आहे. त्यावेळीच आपण मॅच ही आपल्या साईडून आणू शकता. 5 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. इथून पुढचा प्रवास भामगर 11 टीम साठी असणार आहे. रामदास पुन्हा एकदा आपला येणारा पुढील चेंडू घेऊन निघतोय. आणखीन एक डॉट. सुरुवात चांगली राहिली. सिद्धार्थ या अडखळत सुरुवात करतोय. म्हणजे त्याला लय सापडत नाहीये. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता येत नाहीये. आणखीन एक डॉट. प्रेशर वाढत चाललंय. 4 चेंडू मध्ये आता 24 ची आवश्यकता. आणखीन एक डॉट. प्रयत्न राहिलाय. तर महेंद्रानं स्ट्राईक चेंज केली आणि इथं धावची त्या स्वरूपात सिद्धार्थ बाद होईल. आणखीन एक विकेट. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय दर्शन. रामदासनं कमबॅक केल्या या शेवटच्या षटकासाठी. 3 चेंडू जर पाहिले तर डॉट हाताळलेत. कोणतीही धाव खर्च केली नाही. आता दर्शन मैदानामध्ये उतरलाय. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर महेंद्र शिलार.
बाईजी लागल्या, त्याच्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. आणखीन 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये आता 24 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ पाहिलं तर ही मॅच कर्दे टीम कडून झुकल्या. आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडू आतापर्यंत डॉट हाताळलेत. हा प्रयत्न राहिलाय, हाही डॉट राहिला. आता या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू जर आपण विचार केला तर 5ही चेंडू डॉट हाताळले. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळतोय का रामदास? शेवटचा चेंडू घेऊन निघेल. विवर टीम आपण तयार आहे. आणि या स्पर्धेतील जर आपण पाहिलं तर निर्धाव षटक रामदास यांनी हाताळलंय. आणि रेकॉर्ड वरती रेकॉर्ड जर पाहिलं तर कर्दे टीम कडून बघायला भेटले जात आहेत. आणि चला जाऊया मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला दोन्ही टीम कर्णधार, कर्दे टीमचा कर्णधार आणि विवर टीमचा कर्णधार. ही मॅच असणार आहे बक्षीस पात्र ठरणारी मॅच. एका साईडला ज्यांनी आयोजन केलंय ती टीम आणि दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर विवर टीम. या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. जाऊया मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. ज्या गोलंदाजानं फक्त 2 धावसंख्या खर्च केली आणि 2 महत्वाच्या